ह्या पोरगीच कसं करावं काहीच कळना झालंय. पोरगी नाहीच म्हणते लग्नाला. पुष्पा तू शांत हो बाय, उगाच रडू नकोस. हे बघ, जे नशिबात आहे ना तेच घडणार आहे. आपण किती बी केलं काय बी केलं ते जे आहे तेच घडणार आहे बघ. पुष्पे, काय अडचण काय आहे ग तिला? नाही, तिचं बी बरोबरच आहे म्हणा. काय बरोबर आहे? लग्न करायचं नाही ही बरोबर आहे वे? अहो नाही, ती नाही. ऐका तरी. मग कसं? जीजी आता तुम्हीच सांगा, तुम्हाला कसं वाटतंय? जेडी काय म्हणली, शीतलनी फोटो पाठवलाय, त्या पोराशी जर लग्न केलं तर तो कुठं असणार? तिकडं अजिंक्यांसारखा. आणि जेडी कुठं राहणार? तिकडं तिच्या सासरी, हाय का नाही? होय. मग जेडी म्हणती आता जगती त्यात काय फरक असणार आहे असा? आता बी एकटीच आहे आणि लग्न झाल्यावर बी एकटीच राहणार. आणि ती बी कुणाच्या? तर लोकांच्या घरी. अगं पण सुट्टी लागल्यावर ती येईलच की इकडं. हा, आणि आता शीतल तिकडे गेली का नाही तसं तो तिला तिकडे घेऊन जाईलच की. त्यात काय एवढं? अहो तरी बी हो, त्यांचं काय ठरलेलं असतंय वे तवा. पोरगी महिना एकटीच. आणि त्यात काय युद्ध बिद्ध झालं म्हणजे? एकासारखा प्रसंग वडावला म्हणजे? नाही बाई, मला तर विचारच करवत नाही. अगं पुष्पे, असं काय करतेस? हा, आपला आजा नाही का तिकडे आर्मीत आहे ना? उगाच काहीतरी कसला विचार करतेस तू? नाहीतर काय, तसं असतं तर आर्मीवाल्यांची लग्नच झाली नसती. आता शीतल नाही का राहत? ती काय दुःखात आहे? सगळे आपण हाय की तिच्या बरोबर. अहो तसं नाही, आता लगेच शितलीवर कशाला जाताय? शितलीची गोष्ट वेगळी आहे, झेडीची वेगळी आहे. जीजी आता तुम्हीच सांगा बरं ह्यांना. जैडीचं एकतरी एकदा असं झालंय, परत एकदा एकट्या जगणं तिच्या नशिबी यावं का? समाधान्या, ती म्हणते ती पण बरोबर आहे. पुरग्यार मनानं खचलिया, तिला कुणाच्या नाही कुणाच्या सोबतीची गरज लागणारच की. होय, मला बी तसंच वाटतंय बघा. मी तिला म्हणली सुद्धा, लाखात एक स्थळ आहे, पोरग बी चांगलं आहे. आता मला काय नको वाटतंय का सांगा? पण तिला संसार करायचा आहे म्हणल्यावर तिचं बी मत घेतलं पाहिजे ना. आणि तिचंच मन कच खातंय म्हणल्यावर तिला बी समजून घ्यायला पाहिजे ना आपण. बरोबर आहे, आपण आपली मतं तिच्यावर नको लादायला. होय, माझं बी एक मन म्हणते, जेडी म्हणते ती बरोबरच आहे. अजिंक्य बी तिकडं, हे बी तिकडं, मग आपल्याला आधार कुणाचा? ती बी खरंच आहे म्हणा. समाधान्या, ती म्हणते पण ती बरोबर आहे. उद्या काय झालं तर तू एकटा तरी काय करणार रे बाळा? हे असं होतंय बघा. एवढं चांगलं स्थळ चालून आलं होतं, मला तर लय कसतर होतंय बघा जीजी. राहू दे पुष्पा, तू नको उगाच मनाला लावून घेऊस. अहो, मला लय काळजी लागून राहिली बघा जेडीची. कसं होणार आहे तिचं कुणास ठाऊक. अगं पुष्पे, नको काळजी करूस. बघ, नाही नाही म्हणता दिवसात 2 स्थळ आली की नाही तिला, तसे एखादा अजून चालून येईल. डोळं पुस बघू बरं. अगं होईल चांगलं पुरगीचं. मी शीतलला फोन करून सांगतो हे स्थळ नको म्हणून. हा सांगा. समाधान्या, थांब जरा, लगेच नको सांगूस, नाही तर शीतलला वाईट वाटेल रे. जेडे 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 जेडे, हे जेडे, आता ही कुठे गेली? तिरबिरीत घराच्या बाहेर. पुष्पे, तू मगाशी आतमध्ये गेली तेव्हा तिचा राग शांत झाला नव्हता का? एकदा तिने राग डोक्यात घालून घेतला म्हणजे ऐकते का ती कुणाचं? समाधान्या, जा बाबा, ती बघ जा कुठे गेली ती. त्या पुरगीच काही खरं नाही. काय तर डोक्यात घेऊन बसल आणि काय तर जीवाचं कमी जास्त करून घेईल. आओ थांबा, तुम्ही नका काय काळजी करू. ती नाही असं काय करून घेणार. एवढ्या हलक्या काळजाची नाही माझी पोरगी. गेली तर लय देवळातच जाईल. आणि राग हलका झाला की येईल माग परत.
एवढं तडकाफडकी कुठं गेली आता काय माहित. God, why are you not listening? आ? अहो भैया काय चाललंय तुमचं भैया? सकाळपासून तुम्ही ही गाणी ऐकत बसलाय भैया. चला बरं उठा उठा चला. Talent. I need this song. अरे किती इन्स्पिरिंग आहे ती. भैया इन्स्पिरिंग नाही, इन्स्पायरिंग. अरे दॅट इज दॅट. आता आमच्या भावनेला पण किंमत नाही का? अहो भैया मी तेच म्हणतोय, भावनांच्या हारी नका जाऊ भैया. अहो आपल्याला लई कामं करायची अजून भैया. तेच काम करायला आधी सुचली तर पाहिजेत काम. काम सुचत नाही म्हणून हे आलमंड खाल्ले सगळी संपलेली आहे. तरी काय सुचा नाही. अहो भैया मी तेच म्हणतोय, आपण आधी घराबाहेर पडू, गावात जाऊ, गावात काय कमी काय नाही ते बघू भैया. अहो अशानं नाहीतर आपला गावातला होल जाईल भैया. नो, सध्या फक्त आमच्या डोक्यात एकच विचार आहे, त्या जयश्रीवर लग्न करायचं. हे फक्त सत्यात उतरलं पाहिजे. अहो भैया तुमचं म्हणणं पटतंय की मला. अहो पण सतत तीस धरून नाही चालणार. नो गॉड, व्हाय आर यू नॉट लिसनिंग? आय एम टेलिंग समथिंग ना. प्लीज डू समथिंग. अरे प्रेसिडेंट, तुम्ही केव्हा आलाय? काय झालं? असं का बघताय? काय झालं? काय कळलंय का? मलाच काय कळना झालंय. अहो काय झालं? डोकं सरकलंय माझं. पण काय झालं हे कळल का? आमच्या घरातले, त्यांना मी अशी सुखासुखी बसलेली बघवतीये वय. माझ्या लग्नाच्या मागे लागलेत कधीपासनं. कुठलं तरी पोरगा बी बघितलंय. अहो मग चांगलंच आहे की, त्यात वाईट काय आहे? आता त्यात वाईट काय म्हणजे? आओ मला नाही करायचंय लग्न. अहो जयश्री असं म्हणून कसं चालेल? आणि अशा किती दिवस तुम्ही सिंगल राहणार आहे? हा, अहो जरा विचार करा जयश्री. आता मुलगा चांगला असेलच, तुमची लाईफ सेट होऊन जाईल ना. अहो असं काय करताय तुम्ही? मी लग्न केलं तर मग पुढं कसं होईल सगळं?